बघा, रोजचं रुटीन तर मी तुमच्यासोबत शेअर करतच असते. पण आज जरासं वेगळं काही शेअर करते. ते म्हणजे माझ्या नथीचं कलेक्शन. खूप साऱ्या जणींनी याविषयी कमेंट केल्या होत्या. तर मी शक्य होतंय तेवढं तुमच्यासोबत या पार्टमध्ये शेअर करेन आणि आणखी कमेंट आल्या तर अजून दुसरा पार्ट करूया आपण. तसं तर नथ म्हटलं की सौभाग्याचा अलंकार. त्यामुळे अहोंच्या नावापासून सुरुवात करूया. ही कृष्णा नावाची नथ मला एका संक्रांतीसाठी खूप अगोदर स्वातीताईंनी त्यांच्या हाताने बनवून पाठवली होती आणि राधनी नावाचं असं त्यांचं काहीतरी पेज आहे. त्यानंतर ही दुसरी वाली नथ ही मी स्वतःच परचेस केली होती महाद्वार रोडच्या इथून. अतिशय छोटी आणि क्यूट आहे. मोत्याचं काम आहे त्याच्यावरती. त्यानंतर ही सुद्धा त्यांनीच पाठवलेली आहे. म्हणजे काहीतरी समथिंग 4 का 5 नथा मला त्यांनी पाठवल्या होत्या आणि असं मोरपिसासारखं ते डिझाइन आहे. खूपच सुंदर आहे. तुम्हाला यातली कुठली आवडते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही जी आहे ती वनश्रीने मला पाठवलेली नथ आहे. वहिनींना आणि मला सेम 2 नथा त्यांनी पाठवल्या होत्या आणि ही अर्धा चंद्राच्या आकाराची मी महाद्वार रोडला घेतलेली आहे. सुंदर डिझाइन आहे त्याच्यावरती सुद्धा आणि ही जी आहे आई म्हणून, तर ही सुद्धा एका पेजवरनंच मला रिसीव्ह झाली आहे. मला पेजचं नाव नाही आठवत, पण मी प्रेग्नंट होते ना त्यावेळेसची आहे, शांभवीच्या वेळची. त्यानंतर ही सुद्धा मला वनश्रीने पाठवलेली नथ आहे. खूप सुंदर दिसते आणि ही पाचूच्या आकाराची तर इतकी बारीक डिझाइन आहे ना त्याच्यावरती, इतकं सुंदर काम केलेलं आहे. ही मोत्याची नथ ऑलमोस्ट सगळ्या जणींकडेच असते. तशाच टाईपमध्ये आहे आणि रेग्युलर पण ती छान दिसते. ही मला खूप युनिक वाटते कारण त्याच्यावरती काळ्या मोत्याचं काम केलेलं आहे आणि गोड दिसते ती. ही नथ मी लातूरवरून घेतलेली आहे. ही सुद्धा खूप क्यूट आहे. त्यानंतरची पुढची नथ मी मुरुडमधून घेतलेली आहे आणि ती सुद्धा खूप सुंदर दिसते. बरेच सारे माझे ट्रॅडिशनल लूक या नथीमुळे पूर्वी कंप्लीट झालेले आहेत. तुम्हाला कुठली आवडली नक्की सांगा.